नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 2 नोव्हेंबर 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. विश्वावसू नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. शरद ऋतू आहे. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी आहे. नक्षत्र पूर्व भाद्रपद आहे. योग व्याघात आहे. दिवसाचा जो कर्ण आहे ते बिष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बवा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:49 ते 4:23 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:46 ते 12:34 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 4:23 ते 5:48 आणि यमगंड काळ दुपारी 12:10 ते 1:34 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र कुंभ राशीमध्ये भ्रमण करेल. दुपारी 11:27 हा चंद्र मीन राशीमध्ये भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करेल. वृश्चिकेतील मंगळ बुध आणि कर्केतील गुरु याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. त्याचप्रमाणे वृषभेतील हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिलीची रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:27 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करेल. अष्टमातील मंगळ बुध आणि चतुर्थातील गुरु याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि द्वितीयातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. थोडाफार त्याच्यामध्ये अडथळा येईल. त्यामुळे नैराश्य आल्यासारखं थोडं जाणवेल. काळजी करू नका. आजच्या दिवशी घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध उत्तम राहतील. त्यांच्यावर कुठे बाहेर केला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. काही छोट्या मोठ्या अनपेक्षित लाभ सुद्धा मिळू शकते. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:27 हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करेल. सप्तमातील मंगळ बुध आणि तृतीयातील गुरु याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि तुमच्याच राशीतील हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. अडकलेली कामं मार्गी लागतील. अडकलेले पैसे सुद्धा तुम्हाला मिळू शकतील. मित्रपरिवारावर भेटीगाठी होते त्यांच्यानंतर तुम्हाला काही चांगले सल्ले सुद्धा मिळू शकतील. वैवाहिक जोडीदाराशी नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचमुळे आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं कमिटमेंट प्रॉमिसेस कागदपत्री व्यवहार हे तुम्ही आजच्या दिवशी करू शकता. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:27 हा चंद्र तुमच्या दशमात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करेल. षष्ठातील मंगळ बुध आणि द्वितीयातील गुरु याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि व्ययातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी करू शकतील. याचप्रमाणे कार्यक्षेत्राच्या संदर्भातले काही चांगले अनुभव तुम्हाला मिळू शकतील. चांगल्या संधी तुमच्या समोर येऊ शकतील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही चांगले लाभसुद्धा आजच्या दिवशी मिळू शकतील. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभप्रदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या अष्टम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:27 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करेल. पंचमातील मंगळ बुध आणि तुमच्याच राशीतील गुरु याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि
लाभातील हर्षलबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. दुपारनंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी आणि भाग्यशाली असणार आहे. तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. फिरणं वगैरे असेल, महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कळत राहील, ती पूर्णसुद्धा होतील. धार्मिक आध्यात्मिक स्थळांना भेटीगाठी देणं आणि तत्संबंधी काही चांगले अनुभव येणं, अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकते. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल, आजचा दिवस उत्तम राहील. नवीन कामाची सुरुवात तुमच्या आजच्या दिवशी करू शकता. आजच्या दिवशी काही अनपेक्षित लाभसुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:27 हा चंद्र तुमच्या अष्टम भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र युतियोग करेल. चतुर्थातील बुध, मंगळ आणि व्ययातील गुरु याबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. दशमातील हर्षलबरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू नका. प्रलोभनाच्या मागे लागू नका. इझी मनी किंवा झटपट पैसे या संदर्भात किंवा अशा गोष्टींपासून लांब राहा. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. याचप्रमाणे काही छोटे मोठे आर्थिक लाभ सुद्धा तुम्हाला मिळू शकते. दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:27 हा चंद्र तुमच्या सप्तमात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र युतियोग करेल. तृतीयातील मंगळ, बुध आणि लाभातील गुरु याबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे आणि भाग्यातील हर्षलबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर केले जाण्याचा योग संभवतो. कमिटमेंट, प्रॉमिसेस, साधोपत्री व्यवहार याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम असणार आहे. कारण काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. त्यांच्याकडून काही चांगले सल्ले सुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:27 हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र युतियोग करेल. दशमातील गुरु आणि द्वितीयातील मंगळ, बुध याबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. अष्टमातील हर्षलबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोकं वर काढू शकतील, काळजी घ्या. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण घटना घडामोडी की ज्या शुभफलदायी असतील आजच्या दिवशी करू शकतील. याचप्रमाणे आर्थिक संदर्भात काही चांगले महत्त्वपूर्ण लाभ तुम्हाला मिळू शकतील किंवा गुंतवणुकीच्या संदर्भातले काही चांगले पर्याय सुद्धा तुमच्या समोर येऊ शकतील. दिवस आजचा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र युतियोग करेल. तुमच्याच राशीतील मंगळ, बुध आणि भाग्यातील गुरु याबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. सप्तमातील हर्षलबरोबर हा चंद्र लाभ योग करणारा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे हातावेगळी करू शकाल. भाग्याच्या सतोत्तम प्रकारे लाभ आहे. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनायची असेल तरी आजचा दिवस उत्तम दिसून येईल. फिरणं वगैरे होईन, महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर तत्संबंधी काही चांगले उत्तम अनुभवसुद्धा तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:27 हा चंद्र तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र युतियोग करेल. व्ययातील मंगळ, बुध आणि अष्टमातील गुरु याबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. षष्ठातील हर्षलबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा.
घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. घरातील व्यक्तींवर कुठे बाहेर गेले जाण्याचा योग सुद्धा संभवतो. काही छोटे मोठे आर्थिक लाभ सुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:27 हा चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या शनी-बरोबर हा चंद्र युतियोग करेल. लाभातील मंगळ बुध आणि सप्तमातील गुरु याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. पंचमातील हर्षबरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणारा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजचा दिवस थोडासा धावपळीचा धकाधकीचा दिसून येईल. मात्र कामं तुमची मार्गी लागू शकतील. जी कामं अडकलेली आहेत पूर्ण होत नाही, ज्या कामाबद्दल प्रश्नचिन्ह आहे त्या संदर्भातली कामं जरूर होती या पूर्ण होताना दिसतील. ज्या संदर्भातल्या काही चांगल्या आयडिया सुद्धा मिळू शकतील. मित्र परिवाराबरोबर भेटीगाठी होतील, त्याच्याकडून तुम्हाला काही चांगले सल्ले मिळू शकतील. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसतील. त्यांच्यावर सुद्धा कुठे बाहेर खाली जाण्याचा योग सुद्धा संभवतो. भविष्यकालीन योजनेच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण आयडियाज तुम्हाला मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:27 हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल. तिथे असणाऱ्या शनी बरोबर हा चंद्र युतियोग करेल. दशमातील मंगळ बुध आणि षष्ठातील गुरु याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. चतुर्थातील हर्षलबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दिवस फार महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही महत्त्वपूर्ण चांगले लाभ तुम्हाला मिळू शकतील. काही महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट सुद्धा होऊ शकतील किंवा तत्संबंधी काही चांगले प्रपोजल तुमच्या समोर येऊ शकतील. त्याचप्रमाणे भाग्याची साथ सुद्धा उत्तम प्रकारे लाभेल. आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही चांगले लाभ तुम्हाला मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:27 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या शनी-बरोबर हा चंद्र युतियोग करेल. भाग्यातील मंगळ बुध आणि पंचमातील गुरु याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. तृतीयातील हर्षलबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे हातावेगळे करू शकाल. कामाचा ओळखसुद्धा दांडगा दिसून येईल. त्याचप्रमाणे कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता आजचा दिवस उत्तम राहील. याचप्रमाणे जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर तत्संबंधी काही चांगले अनुभव सुद्धा तुम्हाला मिळू शकतील. जरूर त्यावर काम करा. याचप्रमाणे जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी सुद्धा आजचा दिवस अतिशय उत्तम असणार आहे. तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी जबरदस्त दिसून येणार आहेत. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 2 नोव्हेंबर 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.